तर काय तर पैसा ओरबाडून खायचा. हे एकेरीवरती आलेत. अरे बौद्धिक क्षमताच त्यांची तशी आहे ना, विजनच नाही या माणसाला, म्हणून आता ते आले एकेरी भाषेवर. पण 9 वर्षामध्ये या शहरात जे जे घडलंय, एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे MIDC कडे दुर्लक्ष झालं. कंपन्या अक्षरशः या गुंडागर्दीला कंटाळलेल्या आहेत. कारवाई होत असताना पण जो विरोधी पक्षनेते म्हणून तुमच्याकडून व्हायला हवा होता तसा तो झाला नाही. महेश लांडगेंचे जावई आहेत, त्यांचा त्या भागामध्ये होल्ड आहे. तुम्ही खूप गंभीर आरोप करता. गंभीर नाही, तुम्ही बघा आता तिथे काय होते. महापालिकेच्या या निवडणुकीच्या मैदानामध्ये सामना रंगलाय तो भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा. सुरुवातीला भाजप इथं एकहाती सत्ता मिळवेल असं चित्र होतं. मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत थेट आरोप केले, पुरावे सादर केले आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमधलं चित्र जे आहे ते पालटलेलं आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार एकेरीवरती आलेले आहेत आणि मग नेमकं या शहरात काय घडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार हे सुद्धा या ठिकाणी प्रचारामध्ये सक्रिय झाले. गरुडा, रॉकी अशी काही विशेषणं त्यांनी वापरली आणि एक वेगळीच रंगत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. तरीसुद्धा ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरती त्याचा नॅरेटिव्ह जो आहे तो सेट झालेला आहे. आज आसपासच्या किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये मी रोहित पवारांसोबत गप्पा मारणार आहे. तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करते. नमस्कार. ते KGF, गरुडा, रॉकी हे सगळं बाजूला ठेवूयात, पण 9 वर्षामध्ये या शहरात जे जे घडलंय ते अजित पवारांनी कागदपत्रांसह मांडलेलं आहे. त्याबद्दल काय? हे बघा, एक तर पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे, इथे असणारे जे स्थानिक लोक आहेत त्यांचं तर कर्तृत्व खूप मोठं आहेच. पण या शहरामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येऊन वसली आहेत. त्यामुळे इथं असणारे जे कोणी स्थानिक लोक आहेत त्यांनी ह्या सगळ्या लोकांना स्वीकारलं आहे. त्यांचं मन किती मोठं हे दाखवलेलं आहे. पिंपरी चिंचवड हे शहर मोठं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. महानगरपालिकेची ओळख ही काय असायची पूर्वी? एशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. आणि ती कोणामुळे होती? तर लोकांमुळे होती. आणि त्यावेळेचं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचं खास करून या शहराकडे लक्ष असायचं. दादांचं लक्ष इथं असायचं. इथे पवारसाहेब आणि दादा अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. काही सामाजिक कार्यक्रमाला आले, राजकीय कार्यक्रमाला आलेत. त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणजे एका परिवारासारखं हे शहर आमच्या पवार कुटुंबियाला ते आहे. आणि या शहराचं महत्त्व फक्त या शहरासाठी आहे असं समजून नाही चालणार. इथं ज्या MIDC आहेत आणि MIDC असल्यामुळे आसपास छोटे मोठे जे व्यवसाय आहेत, जे बिझनेसेस आहेत, असे किती आहेत? तर 12,000 आहेत. याच्यात किती लोक प्रत्यक्षपणे काम करतात? या शहरातले आणि आसपासच्या शहरातले तर 20 ते 22 लाख लोक काम करतात. जी IT पार्क या भागामध्ये आली त्याच्यामध्ये किती आज लोक काम करतात? तर 5-5.5 लाख लोक, 500 कंपन्या आहेत. आता हे कोणामुळे आलं? तर पवारसाहेबांचं विजन आणि त्यावेळेस आपली जी सरकार होती आणि दादांचं लक्ष या शहरावर आणि इथं असणाऱ्या कामांवर. हे जे मोठे ब्रिज दिसतात ते सुद्धा त्यावेळेस तिथं झाले. त्यामुळे या शहराचं खूप महत्त्व आहे. पण या शहरामध्ये काय झालं आपण जर बघितलं गेल्या 9 वर्षामध्ये, एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे MIDC कडे दुर्लक्ष झालं आहे. त्यानंतर या IT पार्कमध्ये दुर्लक्ष झालं. IT पार्कला जाणारा रस्तासुद्धा साधा यांना करता नाही आला. म्हणजे 10 किलोमीटर जायचं असेल तर 1.5 ते 2 तास जातात. त्यामुळे कंपन्या अक्षरशः कंटाळलेल्या आहेत. MIDCमध्ये असणारे ज्या काही मोठे ऑटो हब पवारसाहेबांमुळे आला आणि या ऑटो हबमध्ये हे जे काही 2 आमदार आहेत भाजपचे स्थानिक म्हणजे महेश लांडगे आणि जगताप, या दोघांनी काय केलं की त्यांच्या कार्यकर्ते, त्यांचे नातलग या कंपनीमध्ये भंगारचं कॉन्ट्रॅक्ट त्यांचंच, लेबरचं कॉन्ट्रॅक्ट त्यांचंच, छोटं मोठं एखादं काही JCBचं पोकलांचं काम असेल, कन्स्ट्रक्शनचं काम असेल तर ह्यांचंच, आणि ते सुद्धा वाढीव दराने. त्यामुळे कंपन्या अक्षरशः या गुंडागर्दीला कंटाळलेल्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा कंपन्यांनी कुलूप लावून बाहेर जाण्याचा विचार केला आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही MIDC कडे जाल, तिथं गेला तर बऱ्याच ज्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांनी तिथं आता रिअल इस्टेट प्रोजेक्ट काढलेत. हे सगळीकडे म्हणजे अगदी हायवेला पण आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. ते अनेक वर्षापासून खरं तर सुरू आहे. तुम्ही आता कंपन्यांचा, उद्योगांचा विषय काढला म्हणून मला एक विचारावं असं वाटतं. मागच्या वर्षी इथं एक मोठी अतिक्रमण कारवाई झाली. ती अतिक्रमण कारवाई झाली, त्याला अगदी दिल्लीतनं त्याच्यावरती प्रतिक्रिया आल्या. इथं लँड जिहाद चालतो असं सांगितलं गेलं
त्या भागामध्ये एक मोठा स्मॉल स्केलवरती आपला उदरनिर्वाह करणारा उद्योजक जो आहे तो तिथे आपलं काम करून हे करत होतं. 1100 युनिट होते असे साधारणतः. तर ती कारवाई नेमकी झालेली, त्या कारवाई होत असताना पण जो विरोधी पक्षनेते म्हणून तुमच्याकडून व्हायला हवा होता तसा तो झाला नाही. त्या काय नेमकं घडलंय त्या कारवाईत, काय कारणं होती हे याची माहिती तुम्ही घेतली कुदळवाडीचं का? म्हणताय? हा, मी चिखली कुदळवाडीचं म्हणते. नाही, आता एक तुम्ही समजून घ्या की तिथे स्मॉल स्केल प्रोजेक्ट ज्याला आपण फार कॉटेज इंडस्ट्री म्हणतो, नाहीतर छोटंसं 10 बाय 10ची शेड असते, नाहीतर थोडी मोठी शेड असते आणि तिथं काही लोक काम करत असतात. त्या 600 एकरावर आपण जर बघितलं तर तिथे 30,000 लोक काम करत असायचे. त्याच्यात मुद्दा काय आणला महेश लांडगेंनी की इथे बांगलादेशी लोक आहेत. तुम्ही जर बघितलं तर पोलिसांचा रिपोर्ट आहे, पोलिसांनी तिथं सांगितलेलं आहे की एक सुद्धा आम्हाला बांगलादेशी नाही तर रोहिंगा त्या भागातला व्यक्ती तिथं भेटला नाही. आणि त्यांनी मग ते हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला. पण तिथं जर खोलात जाऊन आपण अभ्यास केला तर 25% लोक तिथं मुस्लिम समाजाचे होते आणि 70 ते 75% लोक हे हिंदू समाजाचे होते. आता तिथं ज्या महागड्या मशीन होत्या, म्हणजे एका जी CNC मशीन आपण ज्याला म्हणतो, जी 1.5-2 कोटीची असायची, तिथं काय केलं जायचं तर हे 30,000 लोक तिथं काम करायचे. 1100 छोटे युनिट्स तिथं मध्ये असायचे, सगळ्या समाजाचे होते. तिथं काही भाडं लोकांना, स्थानिक लोकांना मिळायचं, नोकऱ्या तिथं मिळायच्या आणि त्याच्यातून जे काही गोष्टी बनल्या जायच्या त्या टाटाला जायच्या, त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला जायच्या. आता झालं असं की तिथे महेश लांडगेंचे जे नातलग आहेत, नाही तर आपण त्यांचे जावई आहेत, त्यांचं त्या भागामध्ये होल्ड आहे. त्यांची बरीचशी जमीन तिथं आहे. आता तिथं त्यांना मोठा मॉल काढायचा आहे, मोठं तिथं रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करायचे. आता महेश लांडगेंचं काम करण्याची पद्धत कशी आहे की कार्यकर्त्यांना पाठवायचं, भीती दाखवायची. एक तर तिथं बुलडोझर लावल्यानंतर, मशीन्स लावल्यानंतर हे सगळं जे तुटत होतं त्यावेळेस भीती दाखवली जात होती. आणि हे जे कार्यकर्ते भाजपचे तिथं जाऊन तिथं 7-12वर नावंसुद्धा त्या ठिकाणी करत होते, नाहीतर वाटाघाटी करत होते. असा अंदाज आहे या 600-700 एकरापैकी 200 एकर जमीन ही महेश लांडगे आणि त्यांच्या मित्रपरिवार आणि जावयांच्या नावाली पुढच्या काही महिन्यांमध्ये झालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. खूप गंभीर आरोप करतात. गंभीर नाही, तुम्ही बघा आता तिथे काय होतंय. आणि मग कुठंतरी हा व्यवसाय, हा जो कन्स्ट्रक्शन आहे, तिथं एका एकराची जमिनीची किंमत 30 कोटी रुपये आहे. 200 एकर जर ह्यांनी जमीन एकत्र केली तर त्याची व्हॅल्यू ही कितीतरी 600-700 कोटीवर जाते. म्हणजे हे जे काय तमाशा केला त्याच्यामध्ये एक तर हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर तिथं बाहेरून कुणीतरी आले आणि इथं राहते, टेररिझमचा विषय त्यांनी तिथं मांडला. पण ह्याच्यात नुकसान शहराचं इतकं मोठं झालं आहे की 1100 ते 1200 कोटी रुपयेचे जे काही मशिनरी होत्या, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते स्थानिकांचं तुटलं आहे. तुम्ही हे जे आरोप करताय, विशेषतः अजित पवार जे आरोप करतायत त्या आरोपांनंतर हे एकेरीवरती आलेत. अगदी बांगड्या भरल्यात का इथपर्यंत सगळं हे जाऊन पोचलेलं आहे. कसं बघता या सगळ्या टीकेला? नाही, आता त्यांच्याकडे पर्याय काय राहिला? एक तर त्यांची मानसिकता, म्हणजे माझ्या अंदाजाने 22-25 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर, म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद, त्यांच्यावर एक केस झाली होती भंगार चोरण्याची आणि मग कदाचित त्यांना पोलिसांनी पकडलेही होतं. म्हणजे सुरुवात त्या काळामध्ये तुम्ही गेलात तर तिथून त्यांची ती सुरुवात झाली. आणि मग इथं महानगरपालिकेमध्ये अजितदादांनीच ठीक आहे आपण चान्स देऊन बघू, मग त्यांना नगरसेवक केलं. मग तिथं हळूहळू त्यांचा संपर्क लोकांचा वाढत गेला. स्थायी समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी ते झाले असावे, नंतर आमदारकी लढली. आणि एकदा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भाजपमध्ये गेल्यानंतर एक कुठंतरी त्यांना प्रोटेक्शन मिळालं आणि ते मिळाल्यामुळे त्यांनी इतका उहापोह या भागामध्ये केला. म्हणजे तुम्ही टपरीधारकांशी बोला, महेश लांडगेंचे कार्यकर्ते टपरीधारकाकडनं दिवसाला 100 रुपये म्हणजे महिन्याला 3,000 रुपये हे गोळा करतात. हे कुठल्याही टपरीधारकाला तुम्ही विचारलं तरी तुम्हाला कळेल. त्यानंतर इथं या महानगरपालिकेमध्ये जर काम करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला या महेश लांडगेंच्या काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तिथं भेटावं लागतं. ते चेन केली जाते आणि त्या चेनमधून मोठ्या प्रमाणात पैसा हा काढला जातो. भ्रष्टाचार तर अमाप आहे, म्हणजे तुम्ही कुत्र्याच्या नसबंदीपर्यंत इथं भ्रष्टाचार आहे. आता याच्यात WTA नावाची कंपनी आहे. महेश लांडगेंचे परिचयाचे एक व्यक्ती तिथं काम करतात. 12 वर्षापूर्वी आपण जर बघितलं त्या कंपनीची उलाढाल कुठेतरी लाखात होती.
आत्ता फक्त या महानगरपालिकेचा त्यांच्यावरचा कॉन्ट्रॅक्ट हा 250 कोटीचा आहे आणि टोटल या कंपनीचा टर्नओव्हर आपण काढला तो 1500 कोटीला. यांची कुठेतरी भारताच्या बाहेरसुद्धा कामं सुरू आहेत आणि तिथून पैसे रूट होतात, हे लंडनला पैसे तिथं रूट होतात. आता ही WTE नावाची कंपनी काय करते तर या शहरातलं जे सगळं गटराचं पाणी आहे, STP आपण ज्याला STP प्लांट हे ऑपरेट करण्याचे नवीन बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट यांना दिलं गेलं आहे. आता हे काय करतात STP कंपनी चालवणारे हे WTE कंपनी, तर खरं तर पाणी स्वच्छ करायला पाहिजे, पण स्वच्छ करण्यासाठी त्यांना लाईटचा खर्च असतो, मशीन चालवावं लागतं, मेंटेनन्स असतात, लेबर असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी न करता तसं गटराचं पाणी आपल्या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये टाकलं जातं, त्यातून हा पैसा काढला जातो. त्याच्याबरोबर TDRचा एक मोठा स्कॅम आहे. आता हे सगळे पैसे आणि हे लपवण्यासाठी महेश लांडगे काय म्हणतात, मी स्थानिक आहे. अरे पण तुम्ही स्थानिक असला तरी बाकी स्थानिक लोक आहेत ना. तुम्ही बारामतीवरनं येऊन इथं कारभार करताय ना. मग देवेंद्र फडणवीस इथं येऊन इथं कशाला प्रचार करतात? मग मोदी साहेबांचं नाव इथं तुम्ही कशाला घेताय? मग बावनकुळे साहेबांनी इथं कशाला यायची जरूरत आहे? आता इथले जे नगरसेवक आहेत ते स्थानिक नाहीतर बाहेरून आलेले जे कुणी असतील ते भाजपमध्ये पण आहेत, इथं पण आहेत. कारण का हे शहर स्थानिकांनी मोठं केलेलं आहे, बाहेरच्या लोकांनी मोठं केलेलं, मराठी माणसांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे इथं स्टँडिंग जर कोणाला दिली, आता त्यांना स्टँडिंग दिली, कुणी दिली? दादांनी दिली, ते स्थानिकच होते ना. मग असं जर बघितलं तर ही सगळी पदं या इथं परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना दिली गेली. आता बाहेरचा इथला पक्ष विषय कसा आला? झालं आहे काय की महेश लांडगेच्या अस्तित्वाचा विषय आज आहे. त्याचा जो सगळा पैसा येतो वर्षाला, जर हे दोन्ही आमदार बघितलं तर या महानगरपालिकेतून 900 ते 1000 कोटी रुपये भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी ते काढत असतील आणि हा धंदा कुठेतरी बंद होईल म्हणून स्थानिकाचा विषय. आमचे हेच मुद्दे, स्थानिकाचा मुद्दा काढता तुम्ही 4 लोकांनाच कामं देता, तर बाकी स्थानिकांनी काय करायचं? बाहेरून आलेल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट इथं दिले जात नाहीत. नोकऱ्या आज मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या आहेत. MIDC मधल्या कंपन्या बाहेर जाऊन फक्त रिअल इस्टेट प्रोजेक्ट करतात, पण नोकऱ्या जर नसतील तर या शहराचं भवितव्य काय? हे सगळे मुद्दे खऱ्या अर्थाने लक्षात घेण्यासारखे आहेत. हे सगळे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहात म्हणता की त्यांचं जाहीरनामा भाजपचा बघितला असेल तुम्ही. तुमचाही जाहीरनामा आलाय, तुम्ही हमीपत्र दिलेली आहेत, भाजपचाही जाहीरनामा आहे, बघितलाय? नाही, कुणीतरी सांगितलं काल परवा काहीतरी त्यांनी असाच सोशल मीडियावर पाठवला आहे का कार्यकर्त्यांना दिला आहे, असं काहीतरी चर्चा आहे असं आम्हाला कळतं. कदाचित ते याच्यामुळे केलं असेल. 2017ला त्यांनी 26 मुद्दे घेतले होते आणि त्यातला एक सुद्धा मुद्दा आत्तापर्यंत त्यांना पूर्ण करता आला नाही. त्यावेळेस तामझाम करून हे 26 मुद्दे, हे आमचा जाहीरनामा, या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही हे करू, असं भाजपने तामझाम तिथं केला आणि ते काहीच त्यातलं झालं नाही. म्हणून कुठेतरी त्यांना भीती वाटत असावी, नको रे हे विषय घ्यायलाच नको, लोक म्हणतील गेल्या ह्याचं काय झालं, जाहीरनाम्याचं काय झालं. आणि दादा काल बोलताना प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा आमचा संयुक्त जाहीरनामा तिथं जाहीर झाला त्यावेळेस दादा बोलले की 2017चा जाहीरनामा बघा, यातलं एक सुद्धा नाही झालं. कदाचित दादांची भीती ही महेश लांडगे आणि जगतापांनी घेतली असावी आणि त्याच्यात हे जाहीरनामाच आला नसावा. आता ह्यात काय झालं आहे, जगतापांची पण केस वेगळी आहे, त्यांचं पण तिथं कॉन्ट्रॅक्ट आणि जसं आपण म्हणतो ना की ह्या दोघांचं राज्य आहे. शहरातून जो प्रमुख रोड जातो तो पण दादांनीच बांधला आहे दादांच्या काळात. तर एक बाजू एक आमदार बघतात, दुसरी बाजू एक आमदार, तिथले कॉन्ट्रॅक्टर सगळे त्यांचे नातलगच आहेत. आता महेश जगतापांचा विषय असा झाला आहे की शंकर जगतापांचा विषय असा झाला आहे की तिथं त्यांचे काही असे प्रभाग आहेत. आता त्यांच्या विरोधात कोण लढलं होतं? राहुल कलाटे लढले होते. त्यांना अख्खा प्रभाग दिला आणि एक दुसरा अर्धा प्रभाग दिला. त्यानंतर नखाते हे त्यांच्या विरोधात होते, त्यांना एक प्रभाग त्या ठिकाणी दिला. त्यामुळे शंकर जगतापांचा सुद्धा होल्ड त्यांच्या भागातून कुठेतरी आता कमी झालेला आहे आणि महेश लांडगे आता या लेवलला आलेत की अरे तुरेवर आलेले आहेत. कारण ते तुम्हाला पण ते पांढऱ्या केसवाले, परत पार्थ पवारांना स्वार्थ पवार, अशा पद्धतीनं तुमच्या सगळ्या पवार कुटुंबियांवरतीही टीका चालू आहे. अरे बौद्धिक क्षमताच त्यांची तशी आहे ना. ते रोज रात्री नाही तर त्यांच्या आसपासचे लोक आपण बघितले तर धमकी देणारे आणि गुंडाशाहीमधलेच आहेत ना. आणि मग त्यांच्याशी रोज संपर्क साधून नाही तर संध्याकाळी त्यांच्याबरोबर पार्टी करून, जेवण करून, खाणंपिणं करून ते काय जास्तीत जास्त. आता या माणसाला म्हणजे या 9 वर्षामध्ये हे शहर इतकं मागे गेलेलं आहे, विजनच नाही या माणसाला, फक्त काय तर पैसा ओरबाडून खायचा. या व्यक्तीकडनं आपण अपेक्षा काय करणार? म्हणून आता ते आलेत एकेरी भाषेवर. आता एकेरी भाषा करत असताना, अवमान करताना, अपमान करताना, महिलांचा सुद्धा अपमान करताना ह्यांना कळत नाही. म्हणजे बांगड्या घातल्यात का असं ते जेव्हा म्हणतात त्याचा अर्थ की पुरुष
हे महिलांपेक्षा जास्त ताकदवान असतात. महिलांना काही ताकद नसते. आता बघा 15 तारखेला महिलाच, कारण का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या शहरामध्ये खूप मोठा आहे आणि महिला त्रासलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर ह्या ज्या नवीन सोसायटी आलेल्या आहेत तिथं टँकर माफिया. आता टँकर माफियाचं गणित तुम्हाला सांगतो, एक टँकर घेतला तर ₹1000 आपल्याला लागतात. आता तसे 6000 आपल्या सोसायटी आहेत ज्याला पाणी दुर्दैवाने वेळेवर येत नाही, नाहीतर येतच नाही, टँकरच घ्यावे लागतात. आता मोठ्या ज्या काही सोसायट्या असतात तिथं 5 टँकरपासून ते 25 टँकरपर्यंत खूप मोठी सोसायटी असेल तर आता एकच टँकर एका सोसायटीला लागला, ते सुद्धा 6000 सोसायटी. आता याच्यामध्ये फेब्रुवारी आला बघा, फेब्रुवारी आला की टँकर सुरू झाला. पण आपण गणित घेताना अख्ख्या वर्षाचं तिथं घेऊ, कारण एकच टँकर मी घेतो. 6000 टँकर दिवसाला चालतात, 365 दिवस ते त्या ठिकाणी चालतात. तर दिवसाचा खर्च हा 60 लाखाचा आहे. कोणाचा आहे हा? हा तर काय लोकांचा खर्च आहे, हा काय महानगरपालिकेचा नाही. 60 गुणिले 30 घेतलं तरी 18 कोटी झाले आणि हेच आपण वर्ष घेतलं तर 200 ते 250 कोटी. मग गेल्या 5 वर्षामध्ये किती काढलेत तर 1000 कोटी रुपये लोकांनी स्वतः पाणीपट्टी देऊन सुद्धा वेगळे पैसे. असा भ्रष्टाचार आहे. त्यात टँकर माफिया आहेत, रोड माफिया आहेत, कन्स्ट्रक्शन माफिया, TDR माफिया खूप मोठा आहे. तर हा सगळा पैसा हा महेश लांडगेकडे जातो, नातेसंबंधांकडे जातो. आणि आज महेश लांडगे काय म्हणतोय की मी स्थानिक आहे. अरे पण स्थानिक म्हणजे तू एकटाच मोठा होतोय ना, बाकीच्यांचं काय? हे सुद्धा कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये आत्ता तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जाताय, आज शेवटचा दिवस आहे, काही प्रभाग हे संवेदनशील करावेत अशी मागणी करताय. का तुम्ही ही मागणी करताय की तुम्हाला ही निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडेल असं वाटत नाहीये? आता काल परवा तुम्ही जर बघितलं की भाजपचा एक कार्यकर्ता, कदाचित माझा अंदाज आहे की तुमच्याच प्रभागामध्ये जो मी तिथं राहता, एका महिलेला घड्याळी तिथं संधी दिली, नाही तर उमेदवारी दिली आणि कोणाच्या विरोधात लढतायत तर त्या कार्यकर्त्याच्या नातलगाच्या विरोधात, म्हणजे भाजपच्या विरोधात. तर तो रात्री येऊन तिथं पार आई बहिणीवरनं शिव्या देतो, धमक्या देतो, बघतोच, हे करतोच. हे वातावरण आज आहे. म्हणजे तुम्ही उमेदवाराच्या घरी येऊन जर एवढ्या शिवीगाळ करत असाल आणि मारामारीची भाषा तिथं करत असाल, आणि ते आता यश सानेंचा जो प्रभाग आहे तिथं जेव्हा जो तुमचा AB फॉर्म असतो त्यात घोळ झाला आणि ते सांगितल्यानंतर आमच्याच लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता. तर हे जे काही वातावरण आहे ना, हे वातावरण थोडंसं भीतीचं वातावरण आहे. धमक्या दिल्या जातात आणि मी हे जे म्हणालो ना, ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते हप्ता वसुलीपासून बऱ्याच काही गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असल्यामुळे लोक काही प्रमाणात घाबरत आहेत. त्यामुळे दहशतीचं वातावरण म्हणून बऱ्याच आणि खास करून भोसरीमध्ये आणि काही इतर प्रभागामध्ये, दुसऱ्या मतदारसंघामध्ये, तर तिथे आपण विनंती केलेली की आम्हाला तिथं पोलीस प्रोटेक्शन लागणार आहे. तिथं आमचं कार्यकर्त्यांना कुठेतरी भीती आहे, कारण सहज धमक्या दिल्या जातात की पोलीस ऐकतायत का, दखल घेतायत तुमची? नाही घेतली तर पोलिसांना सुद्धा अडचण होणार आहे. आता माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा दहशत होती, पण पोलिसांनी सहकार्य केलं आणि तशीच अपेक्षा या महानगरपालिकेमध्ये आमची आहे. आणि जर त्या दिवशी पोलिसांनी सहकार्य केलं नाही तर पोलिसांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास त्या ठिकाणी जाणार आहे. तसंच पोलीस डिपार्टमेंट 14 पासून इतकं दुर्दैवाने इतकी चांगले पोलीस अधिकारी असताना, कॉन्स्टेबल असताना बदनाम होत चाललेलं आहे. तर हीच ती संधी की कुठंतरी इथं लोकशाही टिकावी यासाठी त्यांनी सुद्धा सहकार्य करावं. प्रचाराच्या धामधुमीत कदाचित मुख्यमंत्र्यांची भाषणं तुम्हाला पूर्ण ऐकायला वेळ मिळाला नसेल, पण काही गोष्टी तुमच्या कानावरती आल्या असतील. पिंपरीमध्ये ते आले, ते सगळं बोलत असताना असं एक वाटलं होतं आम्हाला की ते म्हणतील की तुमच्याकडून हे जे सगळे आरोप केले जात आहेत त्याची चौकशी लावूयात. पण तसं न म्हणता महेश लांडगेंना ते म्हणाले तुम्ही जरा शांत बसा, तुम्ही तुमच्या कामांबद्दल बोला. मग त्यांनी JNURM मधले घोटाळे जे आहेत ते लोकांना सांगितले. इथले स्थानिक काही बोलले नाही त्याच्यावरती, म्हणजे हे नंतर झालं. महेश लांडगे एकटे बोलले, पण बाकी काही कोणी बोललेलं नाही. रवींद्र चव्हाण बोलले, त्या नवनीत राणा तिकडच्या त्या बोलल्या. एकंदरीत काय वाटतंय, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ह्या भूमिकेबद्दल काय वाटतंय? नाही, मुख्यमंत्र्यांचं जे कार्यालय आहे ते त्यांचं प्रायव्हेट एक कार्यालय आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच शहरांचे, बऱ्याच मतदारसंघाचे सर्वे तिथे येत असतात. आणि या महानगरपालिकेमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर वातावरण भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना कळलं असावं की आता इथला विषय संपलेला आहे, आता खूप काय बोलून बाकी नेत्यांना अंगावर घेऊन काय फायदा नाही, ते सुद्धा कोणासाठी तर महेश लांडगेसाठी नाही तर जगतापांसाठी. म्हणून मुख्यमंत्री साहेब कदाचित काही बोलले नसावेत, नाही तर शांत राहिले असावेत. आणि मुख्यमंत्र्यांना एखाद्या शहराच्या प्रचारासाठी इतक्या वेळा जर यावं लागत असेल त्याच्यावरून समजून घ्या की
आज इथली काय परिस्थिती आहे. पण मुख्यमंत्री साहेब बोलत असताना आणि काल चंद्रकांत दादासुद्धा बोलले, ते चुकीचं बोलले. जेव्हा दादा बोलत होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की एस टीचा जो प्रवास आहे म्हणजे बसचा जो ट्रान्सपोर्ट आहे आणि मेट्रो आपण मोफत करू. दादांचं त्याच्यामागे संकल्पना काय होती की ट्रॅफिक जे वाढत चाललेलं आहे, लोकांना जर इन्सेंटिव्ह आपण दिलं की तुम्ही जर मेट्रो आणि बसने ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला तिथं आम्ही तो प्रवास मोफत करू. तर अपेक्षा अशी आहे की डबल प्रवासी वाढतील. आता आज मेट्रोमध्ये दोन्ही शहरामध्ये 9 कोटी महिन्याला तिकीटं ही विकली जातात. अपेक्षा धरूया की लोक इच्छुक होतील, डबल होईल. म्हणजे महिन्याला 20 कोटी रुपये तर वर्षाला 240 कोटी रुपये आपल्याला द्यावे लागतील. आणि जर आपण एस टीचा प्रवास घेतला तर सगळा जो खर्च आहे PMPLचा तो 50 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे टोटल 12 महिन्याचे आपण 600 कोटी घेऊ, दोन्ही मिळून 850 कोटी रुपये. पण 850 कोटी रुपयामुळे काय होणार आहे, एकतर आपलं पोल्युशन कमी होणार आहे, लोकांचं फ्युल पेट्रोल डिझेल हे कमी लागणार आहे. तो फायदा 2200 कोटी रुपयाचा, पण तो ठीक आहे, तो धरायला नको. हे 850 कोटी रुपये हा जो निधी आहे तो कुठून वापरला जाणार आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आहे. कारण ते इन्सेंटिव्ह देणार आहेत आणि तो कोणाच्या फंडमधून देणार आहेत, ते त्यांच्या फंडमधून. त्यामुळे राज्याची परवानगी लागत नाही आणि केंद्राची परवानगी लागत नाही. याला आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तिथं करू शकतो. आता ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात की बाबांनो, असे हवेतले आश्वासनं देण्यासाठी कुठेतरी राज्य आणि केंद्राची परवानगी लागते. मग त्याचा अर्थ मला असं वाटतंय की जे चंद्रकांत दादा नाही तर हे BJPवाले जे काय खोटी आश्वासनं आत्तापर्यंत देत आलेले आहेत, त्याला काय केंद्राची आणि राज्याची परवानगी तुम्ही घेतली होती का? तुम्ही जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होतं तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 देणार होता, कर्जमाफी करणार होता, ते तुम्ही बोलून मोकळे झाला. पण इथं दादांचा स्वभाव बघितला तर जे जे काय बोललेत ते केलेत. त्यामुळे हा प्रवास जर मोफत झाला 100% ट्रॅफिकला ही मदत होऊ शकते. त्यामुळे हे चंद्रकांत दादा आणि फडणवीस साहेब जे बोलत आहेत ते हवेत गोळ्या मारल्यासारखे आहे. ते गरुडा आणि रॉकी हे होतं, पण ते बाहुबली आहेत आज ते दोघे शहरातले, असं नाही वाटत का? बाहुबली आहेतच ना शेवटी. आता त्या बाहुबलीपणा त्यांचा जो आहे तो फक्त स्वतःसाठी आहे, तो स्वार्थी आहेत. त्यामुळे पिक्चरच्या अँगलनी बघितलं तर कदाचित ते त्या ठिकाणी हिरो आपल्याला वाटत असले तरी आज बाहुबली त्यांना बनवून चालणार नाही. पैशाली बाहुबली असले तरी आज त्यांनी काय केलं तर या शहराला दोघांमध्ये वाटलेलं आहे. जे शहर सामान्य लोकांचं आहे, स्थानिकांचं आहे, बाहेरून आलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं आहे, हे त्यांच्यात वाटून त्याच्यातून जो पैसा काढला जातो. म्हणजे आपण बघा 2017ला जेव्हा आपली सत्ता होती आणि ती संपली आणि नवीन ह्यांची सत्ता सुरू झाली, त्यावेळेस आपलं जे FDs होत्या या शहराच्या, एक तर ती एशियातील सगळ्यात श्रीमंत 4,500 कोटीच्या ठेवी होत्या, ते 2100 कोटीला गेल्यात. तेव्हा 50 कोटीच्या आसपास आपलं लोन असायचं, ते सुद्धा रिपे लगेच वर्षाला व्हायचं. आज लोन 650 कोटीच्या आसपास गेलेलं आहे, ठेवी 2100 कोटीला आलेल्या आहेत. आणि त्यात दुर्दैव असं की हे जे काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे जे मोठे मोठे पाईपलाईनचे वगैरे आज काम करतात, 1 रुपया त्यांना आत्तापर्यंत दिलेला नाही. मग पैसा गेला कुठं? मग तुम्हाला लोन का द्यावं लागतंय? तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने बघण्यात. त्यामुळे महेश लांडगे आणि जगताप यांची अस्तित्वाची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई एकत्रित का लढत आहोत तर हे जे काय भ्रष्टाचार आहे तो बाजूला ठेवून आपल्याला पिंपरी चिंचवडला परत एकदा एशियातलं सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका तिथं करायची आणि त्याच्यातून लोकांचे विषय जे काही मूलभूत आहेत ते सुटले पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. केवळ महेश लांडगे आणि शंकर जगतापांच्या अस्तित्वाची लढाई नाही, तर आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी सुद्धा ही लढाई अस्तित्वाची आहे. कारण की तुम्हाला तुमचं अस्तित्व पुसलं गेलेलं आहे, ते पुन्हा निर्माण करायचं इथे. तर लोक हे सगळे तुम्ही मुद्दे मांडल्यानंतर 10 दिवस तुम्ही जो प्रचार करताय, त्यानंतर लोक तुमचं अस्तित्व निर्माण करायला तुम्हाला इथे साथ देतील असा विश्वास कितपत तुमच्यामध्ये आलेला आहे? 125 पारचा नारा हा भाजपने दिलाय. नाही, बघा, ते रात्री संध्याकाळी तुम्ही त्यांना जर विचारलं त्यांच्या नेत्यांना त्यांच्या तंद्रीमध्ये की बाबांनो किती येतील, तर 128 इथं जागा आहे, ते म्हणतील की 135 सुद्धा येतील. ते कुठल्या तंद्रीत म्हणतात मला माहीत नाही. पण हे बघा, सुरुवात आमची एकत्र येण्याची अशी झाली की पवार साहेबांनी सांगितलं मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कधीच लक्ष दिलं नाही, तुम्ही तिथं असलेल्या पदाधिकाऱ्यांशी बोला, कार्यकर्त्यांशी बोला, लोकांशी बोला, मग ठरवा. आता लोकांशी जेव्हा भेटलो, कार्यकर्त्यांना आमचे नेते भेटले, पदाधिकाऱ्यांना भेटले, सगळ्यांचं मत आलं भाजपवर खूप मोठी नाराजगी, इथं असलेल्या स्थानिक नेत्यांवर नाराजगी आहे भाजपच्या. आता तिथं लोकांचं फक्त मत असं आहे की 2 राष्ट्रवादी वेगळ्या वेगळ्या लढल्या तर मतात विभाजन होऊन जाईल आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे.
मग तुम्ही एकत्रित येत असाल तर 100% आपण लढत ही भाजपला त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही लोकांचं ऐकून आम्ही तिथे एकत्रित आलो. हे बघा, ही अस्तित्वाची लढाई तुम्ही आमच्या नावावर बोलत असला तरी आज स्थानिक लोक आणि महाराष्ट्रातले लोक, इथं सामान्य लोक जे आलेले आहेत, त्यांच्या भवितव्याची ही लढाई आहे जी आज आम्ही सर्वजण लढत आहोत. त्यांना तिथं काय करायचं, त्यांचं जे पैसे खायचं जे मशीन आहे महानगरपालिका, हे टिकलं पाहिजे आणि पुढे आज 500 कोटी रुपये खर्च करतील इलेक्शनमध्ये, अशी परिस्थिती आहे. हे दोघं मिळून 500 कोटी कशाला म्हणतात, एक एक मत 5-5 हजार रुपयाला आता ते मतं विकत घेतात अशी चर्चा आहे. आता 500 कोटी या इलेक्शनमध्ये टाकून त्यांची जर अपेक्षा असेल हे इलेक्शन जिंकायचं, तर दरवर्षी 1200 कोटी काढून 5 वर्षामध्ये 6000 कोटी खायला ह्यांना काय जातं. त्यामुळे ह्यांना हे जे पैसे खाण्याचं मशीन टिकवायचे, आम्हाला हे पैसे वाचून या परिसराचा विकास करायचा. अस्तित्व आणि भवितव्य याची ही लढाई आहे. त्यामुळं लोक नेमकं काय करणार आहेत हे आपल्याला 16 तारखेला समजेल, कारण की या शहराचं भवितव्य या निवडणुकीच्या निकालावरती अवलंबून आहे. हे शहर नेमकं कुठल्या दिशेला जाणार हे 16 तारखेला स्पष्ट होईल. दरम्यानच्या काळामध्ये येत्या 2 दिवसामध्ये काय काय घडतंय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.